नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी गौरी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन मराठी व्हिडिओमध्ये. तर मैत्रिणींनो, आज मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तो आहे शॉपिंगशी रिलेटेड. पण शॉपिंग मी केलेली आहे लोकल मार्केटमधून. तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारी असतं खारघरला मार्केट. तर त्या मार्केटमध्ये मी आज गेले होते. पण मार्केटमध्ये काय काय होतं हे मी शूट नाही केलेलं, कारण पहिली गोष्ट तर माझा फोन चार्ज नव्हता आणि गुरुवारी मार्केट आहे हेही मला माहिती नव्हतं. अदरवाईज मी ते सुद्धा शूट केलं असतं. तर ज्या काही वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मिनिमम वस्तू आहेत, पण ज्या खरंच गरजेच्या होत्या त्याच वस्तू मी त्या मार्केटमधून घेतलेल्या आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझं काजळ संपलं होतं, तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे मॅकचं काजळ. तर हे काजळ मी ह्याच्या आधी सुद्धा वापरलेलं आहे, म्हणून मी यावेळी सुद्धा मॅकचंच काजळ घेऊन आलेले आहे. हे काजळ आहे ते एंडलेस ब्लॅक काजळ आहे. आणि हे काजळ घेताना म्हणजे कोणतेही कॉस्मॅटिक घेताना जनरली मी लोकल मार्केटमधून जर घ्यायचं असेल तर पहिला तो ब्रँड आपण पूर्वी वापरला असेल तर तेच ब्रँड घेते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची तारीख चेक करून घेते. तर याची तारीख आहे ती मार्च 2024 मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि फेब्रुवारी 2027 त्याची एक्सपायरी आहे. त्यामुळे मी तारीख लेटेस्टच आहे म्हणून हे काजळ घेतलेलं आहे. छान आहे. आता हे काजळ मी वापरायला सुरुवात करणार आहे. दुसरी वस्तू मी घेतलेली आहे ती म्हणजे लॅक्मेचं हे सनस्क्रीन घेतलेलं आहे 925 आणि SPF 50 हे सनस्क्रीन घेतलेलं आहे. याच्या आधी मी लोटसचं सनस्क्रीन वापरत होते. रिसेंटली मध्यंतरी सनस्क्रीन मी वापरायचं बंद केलं, पण आता खूप गरमी आहे म्हणून मी लॅक्मेचं हे सनस्क्रीन पुन्हा सुरू करणार आहे. तर त्यासाठी हे छोटंच पॅकेट घेतलेलं आहे लॅक्मेचं सनस्क्रीन. त्यानंतर मी घेतलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक हे नेल पेंट रिमूव्हर. कारण नेल पेंट आपण लावतो आणि थोडंफार पाण्यामध्ये काम वगैरे केलं तर ते अर्धवट दिसतं. म्हणजे हे फॉर एक्झाम्पल मी आता लावलेलं आहे तर ते अर्धच दिसतंय नखांमध्ये, तर ते दिसायला काही छान दिसत नाही. तर त्यासाठी मी हे घेतलेलं आहे. याच्यामध्ये 32 वाइप्स आहेत. तर हे नेल पेंट रिमूव्हर मी घेतलेलं आहे. याची सुद्धा तारीख आहे 2024चं मॅन्युफॅक्चर आहे एप्रिल आणि 5 वर्षापर्यंत चालेल हे. त्यामुळे हे घेतलेलं आहे मी. नेक्स्ट मी घेतलेलं आहे हे खूप क्यूट आहे. म्हणजे छोटेसे हेअर क्लिप्स आहेत 2, हे आणि हे अशा कलरचे. तर खूप छोटे आहेत तर त्यासाठी हे मी घेतले. खूप छान आहेत. 10 रुपीजचे 2 म्हणजे 5 रुपीजला एक आहे. तर असे घेतलेत. याच्यामध्ये स्टोनवाले सुद्धा होते, पण स्टोनवाले त्याचे स्टोन वगैरे पडल्यानंतर 1-2 पडले तर ते दिसायला छान नाही दिसत, म्हणून मी हे सिंपल असे घेतलेले आहेत हे 2. त्यानंतर मोठे क्लचर घेतलेले आहेत लावण्यासाठी. हे बनाना क्लिप एक ब्लॅक आहे आणि हा मल्टी कलर आहे. तर हे 2 ह्याची छोटी साईज आहे त्यामुळे हे 10 रुपीजचे 2 आहेत. आणि एक हा आहे थोडासा मोठा आहे, हा 10 रुपीजचा एक. म्हणजे हे 3 जे मी घेतलेले आहेत हे 20 रुपीजचे आहेत. आणि बऱ्याचदा हे खाली वगैरे पडले ना तर ते खराब होतात. माझे सगळे खराब झाले ते खाली पडल्यामुळेच खराब झाले. त्याची स्प्रिंग निघते आणि मग ते खराब होतात. तर त्यासाठी मी हे 3 घेतलेले आहेत. त्यानंतर अजून एक छोटं क्लिपचं पॅकेट घेतलेलं आहे. हे खूप स्वीट आहे. म्हणजे ह्याचं कलर वगैरे खूप छान दिसतंय, क्यूट आहे. हे मला होतील की नाही माहिती नाही, पण मी हे घेतले, छान वाटले मला म्हणून हे घेतलेले आहे. छोट्याशा म्हणजे वरती फक्त असं छोटंसं थोडेसेच केस घेऊन जर क्लिप लावायचे असेल तर त्यासाठी हे छान आहे. तर हे मी घेतलेलं आहे. हे पण 10 रुपीजचं एक पॅकेट आहे. हे एक पॅकेट मी घेतलेलं आहे. त्यानंतर घेतलेले आहेत हेअर बँड. तर हे अशा पद्धतीचे याच्यामध्ये 6 हेअर बँड्स आहेत. हे घेतलेले आहेत. ब्लॅक कलरच घेतलेला आहे. आणि अजून एक हेअर बँड घेतलेला आहे. हा केस वगैरे वरती बांधण्यासाठी बऱ्याचदा होतो. आता खूप गरमी वगैरे आहे तर हा 10 रुपीजचा एक. असे 2 मी घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेलं आहे एक हे मंगळसूत्र घेतलेलं आहे. सिंगल लाईनचं आहे, म्हणजे असं सिंगल काळ्या धागा मण्यांचं. तर हे वाटीचं आहे आणि इथं तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीनं 2 वाट्या आहेत आणि त्याच्या खाली सुद्धा काळ्या मण्यांची डिझाईन आहे. तर 2 वाट्या मला खूप आवडतात म्हणून मी हे अशा पद्धतीचं पेंडंट आहे हे एक घेतलेलं आहे कधीतरी घालण्यासाठी. आणि अजून एक घेतलेलं आहे. त्याचं पेंडंट थोडंसं वेगळं आहे, म्हणजे वेस्टर्न वगैरे काय घातलं तर त्यासाठीचं हे एक आहे. हे असं छानसं पेंडंट दिसते, ते याचा लुक खूप छान दिसेल म्हणून हे एक घेतलेलं आहे. असे 2 घेतलेले आहेत. त्यानंतर घेतलेले आहेत ह्या क्लिपचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. हे काही अडकवण्यासाठी खूप छान पडतात म्हणून हे घेतलेले आहेत मी. उलटं दिसतंय, सॉरी. हे स्माइलीचे आणि मी स्माइलीच घेतलंय स्पेशली कारण मला स्माइली खूप आवडते.
म्हणून मी हे असेच घेतलेत. आता जिथं मला गरज असेल तिथं मी लावेन आणि याच्याकडे बघितल्यानंतर खूप रिफ्रेशिंग आणि खूप छान पॉझिटिव्ह वाटतं, म्हणून मी हे घेतलेत. आणि याचे 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर एका पॅकेटमध्ये दाखवते मी किती आहेत. हे 5 आहेत एका पॅकेटमध्ये. तर असे 2 म्हणजे 10 पीस आहेत माझ्याकडे आता हे. तर हे लोकल मार्केटमध्ये खूप स्वस्त मिळतं, डीमार्टला वगैरे थोडंसं महाग येतं, म्हणून मी लोकल मार्केटमधून घेतलेलं आहे हे. त्यानंतर मी घेतलेली आहे किचनसाठी काही पिशवी वगैरे कट करायची असेल दुधाची किंवा इतर काही कट करायचं असेल तर त्यासाठी ही सीझर. आधीची सीझर कुठे जाते काय होते माहिती पडत नाही, त्यामुळे सुरीनं सगळं करावं लागतं, म्हणून ही एक सीझर घेतलेली आहे. ही पण 20 रुपीजचीच आहे. त्यानंतर घेतलेला आहे हा एक स्कॉच भांडी घासण्यासाठी. तर हा माहीत नाही आता किती दिवस जाईल, साधारणतः 1-1.5 महिना जाईल. तर जनरली आम्ही गावावरून येताना असं भांडी घासण्याचा काथा घेऊन येतो, जो की 1-1.5 वर्ष जातो, पण तो थोडा महागही असतो. पण हा फक्त 10 रुपीजचा आहे, त्यामुळं गॅरंटी नाही किती महिने जाईल. पण मी एक घेतलेला आहे, चेक करूया किती महिने किंवा किती दिवस वगैरे जातोय तो. सध्या तर ठीक वाटतोय. तर हा एक घेतलेला आहे 10 रुपयाचा. त्यानंतर मी घेतलेला आहे एक, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, भैया क्लिनिंग पावडर. तर ही पावडर मी पहिल्यांदाच घेतलेली आहे आणि वापरलेली नाही आहे, आता वापरणार आहे. तर 1-2 व्हिडिओजमध्ये मी बघितली होती की आपली तांब्याची पितळेची जी भांडी असतात ती घासण्यासाठी किंवा तेलकट भांडी असतात ती घासण्यासाठी या पावडरचा उपयोग होतो. आणि याच्या पाठीमागं पण लिहिलेलं आहे डायरेक्शन की ती भांडी चांगली निघतात वगैरे असं. तर मी ही आता वापरून बघणार आहे. ही किराणा मालाच्या दुकानात मी 1-2 ठिकाणी बघितली पण मला भेटली नाही, तर आज मला दिसली म्हणून मी ही घेतली. आणि जास्त काही महाग नाही आहे, 200 ग्राम आहे ही आणि 30 रुपयाची आहे, म्हणून मी ही घेतलेली आहे. तर ही आता मी वापरून बघणार आहे की भांडी कशी निघतायत, ती खूप चांगली निघते. तर ते एक आहे. आणि हे 2 मसाले घेतलेले आहेत, एक चक्री फूल घेतलेला आहे आणि एक दालचिनी घेतलेली आहे. म्हणजे कधी बिर्याणी वगैरे बनवायची असेल तर, किंवा झणझणीत चिकन मटन मच्छी असं काही बनवायचं असेल, मच्छीला सहसा नाही पण चिकन मटनसाठी गरम मसाले म्हणून हे 2 घेतलेले आहेत पॅकेट. तर ठीक आहे, एवढ्याच वस्तू मी त्या लोकल मार्केटमधून घेतलेल्या आहेत. आणि नॉर्मली दुकानापेक्षा किंवा डीमार्टपेक्षा त्या स्वस्तच मिळतात लोकल मार्केटला, म्हणून घेतलेल्या आहेत. तर एवढ्याच वस्तू मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि व्हॅल्युएबल तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्यासुद्धा मेन्शन करा. आणि तुम्ही तुमच्या लोकल मार्केटमधून कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता हे सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.